हाय, तर स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी व्लॉगमध्ये। तर बघा सकाळ सकाळ माझी अशी मस्त झोप झालेली आहे। मी उठले बघा सकाळी आणि मग सकाळी मॉर्निंगलाच व्लॉग चालू केला। तर टेरेसवर थांबलेली थोडा वेळ झोप येतो नाही का, एकदमच खाली गेलं की मग पडायची भीती वाटते मला। झोपीमध्येच असते मी बघा, किती झोप आहे तरी पण डोळ्यात। पोरांना सुट्टी आहे म्हणून थोडं उशिरा उठते बघा आजकाल। मग खाली आले आणि मग म्हटलं आज साडी घालाव, तर मग मला साडी चॉईस नाही झाली माहिती का। बघितलं साड्या सगळ्या, पण मग मला एक पण चॉईस नाही पडली साडी आणि नकोच म्हटलं साडी। बघितली मग म्हटलं मला साड्याच नाही आहेत। खरंच मला असं वाटलं मला साड्याच नाही आहेत। मग जाऊ द्या म्हटलं, आंघोळ करून आले फटाफट आणि मिस्टरांना भुका लागलेल्या। तर बघा त्यांना आज मस्त पराठा आणि दही दिलेलं, मुलीला ताक आणि पराठे। तर बघा पहिला माझा असाच होतो, बाकीचे चांगले होतात पण पहिला काय माहिती आहे माझा पराठा मोडतो आणि तुटतो फुटतो काही पण होतो। आणि मग मी पण बघा असं मस्त, बापरे एवढी टेस्टी झाले होते माझे पराठे। मी पण मस्त असा एन्जॉय केला, गरम गरमच छान लागतात आहे ना बटाटा पराठा, एकदम मस्त असे मी गरमागरम खाल्ले 2 पराठे। आणि मग मस्त असा नाश्ता झाला, मला एवढी झोप यायला लागली। खूप नाश्ता केलेला मी आज भरगच्च असं नाही का, जरा खाल्लं की जरा बघा एक दिवस असं वाटतं आपण आज किती दिवसांनी असं काहीतरी मस्त खाल्ले। मग मी आज मस्त असा खाल्लेला आणि मग थोडा न्यूजपेपर वाचला। म्हणजे रोज वाचत असते पण आज सकाळी जरा मिस्टरांना लवकर भूक लागली होती सगळ्यांना, मग पटापटा नाश्ता बनवला आणि दिला आणि मस्त असं पेपर वाचला। आणि मग नंतर मग माझ्या मुलीला आज केस कट करायचे होते, कारण की नाही का तिचे केस खूप शाळेमध्ये जातात, मला खूप प्रॉब्लेम होतात बांधायला दोघीचे। आणि मग मस्त दोघी तिचे हेअर कट केलेले मी पहिलंच फक्त बघत होते खाली वर झालेत की काय, मग बरोबर झालेले। मग मी फक्त असे बघत होते की, तर बघा ती कशी जीवावर आल्यागत थांबली मग काय बरोबर होते सगळे, मस्त हेअरकट झाला होता, साधाच केलेला मी। आणि मग माझी मुलगी नाही का मला हसवत होती की ओ मॅडम अशी बोलत होती माझी मोठी मुलगी। मग बघा असा मस्त तिचे केस करली आहेत ना, तर हेअरकट केलं तरी वाटत नाही हेअरकट केलं। हा बघा मग हेअरकट केला मुलींचा आणि मुलींना अभ्यासाला बसवलं। 4 दिवस सुट्ट्या आहेत पण अभ्यास करायचं नावच नाही, मग त्यांना ओरडून बसवले। पण ओरडलं ना माझी पोरं हसतात, काय माहिती मला सिरियस घेतच नाहीत, म्हणजे कारण मी त्यांच्यासोबत फ्रेंडली असते बरं का, जास्त फ्रेंड। ही माझी व्हाईट ड्रेसवाली पुतणी आहे, ती पण म्हणती जा रे दीदी अशी म्हणत होती। आणि मग मुलांसोबत अशा गप्पा मारत बसलेले बघा पोरं अशी मस्त। माझी मुलीचा अभ्यास 10वी आहे, तिला सांगत होते की सिरियस हो, तर ती काही सिरियस होत नाही। मग आम्ही ठरवलं आज पार्टी करायची, बांबू पार्टी नाही का बघा। तर आम्ही सगळ्याचे पैसे काढले अशी मस्त आणि अशी मस्त बघा। मी मुलांसोबत खूप फ्रेंडली असते माहिती आहे का, मी त्यांना सांगूनच देत नाही की मी त्यांची मम्मी आहे। आणि कधीच खातात आणि त्यांना लगेच त्रास होतो, तरी पण म्हटलं जाऊ द्या एक दिवस खाऊ द्या। मग आम्ही असे मस्त सारे बघा सगळ्यांनी पैसे काढले आणि खाल्ले बघा अशी मस्त आज बांबू पार्टी केली हे बघा तर पोरांसोबत कधी असं फ्रेंडली राहायचं माहिती आहे का, म्हणजे पोरांना पण वाटायला नको की नाही का असं घरामध्ये पण असं जास्त रूल स्ट्रिक्ट नसते मी त्यांच्यासोबत, त्यांच्यासारखीच होऊन जाते काय माहिती का। पण मला वाटत पण नाही की मला एवढी मोठी मुलगी आहे। तर चला आजचा व्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा। बाय।